घरात। आणि हे घ्या गरमागरम चहा। गरजच होती गरमागरम चहाची, इतकं चालवलंय तुम्ही मला। अगं मग डॉक्टरने सांगितलंय तू इतकं चालायचंय आणि आज तू खरंच खूप उत्साहात चालली ना। म्हणजे तुला खरं सांगू का तर बऱ्याच दिवसांनी निर्धास्त आणि टेन्शन फ्री भावना दिसली मला। अगदी बरोबर आहे तुमचं, झालीच आहे मी टेन्शन फ्री। नीलांबरी वहिनींचं सत्य सगळ्यांसमोर आलं आणि आपल्या बाळाच्या जीवावरचं सावट दूर झालं। नाहीतर ना सारखी भीती वाटायची मला, सारखा मनात तो एकच विचार यायचा, आपल्या बाळाच्या जीवावर कुणी ना कुणीतरी उठलंय हे सारखं जाणवत राहायचं। त्रास होत होता अहो खूप। म्हणजे मला सारखी भीती वाटत होती की काहीतरी घडणार आहे आणि आपलं बाळ आपल्यापासून दूर जाणार आहे। आणि महत्वाचं म्हणजे आपल्या घरचेच बाळाच्या जीवावर उठले होते। तुम्हाला सांगू सिद्धिराज, जेव्हा शत्रू बाहेरचा असतो ना तेव्हा उघड उघड लढता येतं, पण जेव्हा शत्रू घरचाच असतो तेव्हा भावना अगदी बरोबर बोललीस तू। अगं म्हणजे तू माझ्या घरच्यांना शत्रू बोललीस म्हणून मला वाईट वाटलंय असं अजिबात समजू नकोस। पण मी एवढंच सांगेन की आता आता विसर आहे सगळं, उगाच स्वतःला अति त्रास नको करून घेऊस या सगळ्या गोष्टींचा। आणि तसंही आजीला सुद्धा कळलंय की हा सगळा नीलांबरी वहिनींचा प्लॅन होता, त्यामुळे नीलांबरी वहिनी पुन्हा असं काय करतील असं मला वाटत नाही। आणि जरी केलं तरी घरचे सहजासहजी त्यांच्यावरती विश्वास ठेवतील असं मला नाही वाटत। बरोबर आहे तुमचं। इथून पुढे आपण हे सगळं विसरून जाऊया, सगळे वाद सगळी भांडणं विसरून आपण फक्त आपल्या बाळाचा विचार करूया। हा बोला पप्पा, काय झालं? सिद्धू, तू आणि सुनबाई तातडीने घरी या। का पण काय झालं असं? म्हणजे काही काम आहे का? अरे काम वगैरे काही नाही रे। हे बघ, खरं काय ते कालच सगळ्यांच्या समोर आलं ना, तुमच्या बाळाबद्दल सगळ्यांचे गैरसमज दूर झालेत आणि नीलांबरीलाही तिच्या चुकांची शिक्षा दिली आपण नाही। आणि त्यामुळे तुम्ही आता काय सुनबाईंच्या माहेरी राहायची गरज नाही, ताबडतोब इकडे या। आणि हो, अजून एक काम आहे, ते घरी आल्यावर सांगतो। ठीक आहे, येतो आम्ही। काय झालं? काय म्हणाले पप्पा? पप्पांचं म्हणणं आहे की ताबडतोब घरी या। नीलांबरी वहिनींचा प्लॅन होता हे सगळ्यांना आता कळलेलं आहे आणि आपल्या बाळाबद्दलचा गैरसमज सुद्धा दूर झालाय, त्याच्यामुळे त्यांनी घरी परत यायला सांगितलंय। म्हणजे एका अर्थी त्यांचं बोलणं मला सुद्धा पटतंय। म्हणजे आता आपल्याला परत घरी यायला काहीच हरकत नाही। हो म्हणजे मलाही घरी परत जायला काही हरकत नाहीये, पण आईला काहीतरी सांगायला लागेल ना, म्हणजे आपल्याच घरच्यांनी मला इकडे राहायला पाठवलंय ना। हो ना, सुपर सासूला कसं समजायचं ना ते मी बघतो। काय झालं जानू, कसला विचार करतेस? ऍक्च्युली ना सर, मला ना ब्रेकफास्ट साठी काहीतरी चांगलं बनवायचंय, पण काय बनवू ना हेच कळत नाहीये। मग मला सांगायचं ना, I'll make some nice fulfilling healthy breakfast for you. Okay? बनाना मँगो स्मूदी चालेल? नाही नाही नको, मला फॅन्सी असं काहीही खायचं नाहीये। ठीक आहे, मग मशरूम ऑमलेट काढतो। पोहे? पोहे का तुम्हाला आवडत नाहीत का पोहे? नथिंग लाईक दॅट, चालतील मला। या ओके, पोहे घरात बहुतेक पोहे नाही आहेत वाटतं, तुम्ही प्लीज घेऊन याल? अगं आहेच, यू लुकिंग ॲट द रॉंग प्लेस। थांब मी देतो। हे बघ, हे झाले तुझे पोहे। जैन सर, माझा ना आता पोहे खायचा मूड गेलाय। ऍक्च्युली काय ना, थोडं ऍसिडिटी सारखं पण वाटतंय आणि तसंही पोहे ना मला माझ्या आईच्या हातचेच आवडतात। मी काय म्हणते, सँडविच करते बेस्ट। घरात ब्रेड असेल ना? ब्रेड बहुतेक नसेल। नाही नाही का? एक काम करा, तुम्ही बाहेर ग्रोसरी शॉप मध्ये जा आणि पटकन ब्रेड घेऊन या, जा। कशाला? मी ऑर्डर करतो ना, थांब ना। हो, ऑनलाईन कशाला? उगाच ते 60 रुपयाच्या ब्रेड साठी 100 गोष्टी ऑर्डर कराव्या लागतील।
नाही नाही नको, तुम्ही बाहेर जा पटकन आणि ग्रोसरी शॉपमधून घेऊन या. अगं त्यात काय झालं, इट्स ओके, मी करतो थांब. जयंत सर, एकतर आपलं नुकतंच लग्न झालंय आणि नवीन नवीन संसार सुरू झालाय, आणि तसंही आईनी मला सांगून पाठवलंय, जानू उगाचच वस्तूंची आणि पैशांची उधळमाधळ करू नकोस. त्यामुळे प्लीज तुम्ही बाहेर जा आणि ब्रेड घेऊन या. आणि तसंही मला अजून पण काही गोष्टी हव्या आहेत, म्हणजे भाज्या वगैरे पण लागतील ना, प्लीज त्याही घेऊन या. जा. हे बघ, एक काम करूया, ज्या कुठल्या गोष्टी लागतील ना त्या सगळ्या एकत्र ऑनलाईन ऑर्डर करूया. ओके जयंत सर, तुम्ही का नाही ऐकत आहात माझं? नाही म्हणजे मला हे सांगायचंय की ग्रोसरी शॉपिंगमध्ये जाऊन शॉपिंग केल्यावर आपल्याला वस्तू कशा आहेत ते कळतं, त्यांची एक्सपायरी पण बघता येते, म्हणून तुम्हाला सांगते, जा बघू. जानू मला डेलिबरेटली बाहेर पाठवते का? जानू 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 जस्ट टेल मी ऑनेस्टली, म्हणजे आधी तर तुला हे घर आवडलं नव्हतं, जेल वाटत होतं, या घरात खिडक्या नाही आहेत, व्हेंटिलेशन नाही आहे, त्यामुळे तुला अजिबात काहीच आवडत नाही आहे. सो मला सांग, तुला स्पेस हवी आहे म्हणून तू मला बाहेर पाठवतेस का? नाही हो जयंत सर, माझी तर फक्त एवढीच इच्छा आहे की माझ्या नवऱ्याने ग्रोसरी शॉपिंगला जावं आणि त्यात माझ्यासाठी एक स्पेशल सरप्राईज असावं. आता किती कॉमन इच्छा आहे माझी, तुम्ही साधं माझ्यासाठी इतकं पण नाही करणार का? डेफिनेटली करू शकतो, पण यू नो व्हॉट, मी जर ग्रोसरी शॉपिंगला गेलो तर आपला जो सुपर मार्केटवाला आहे ना तो सुद्धा आश्चर्यचकित होईल. म्हणजे तो म्हणेल की चक्क जयंत कानेटकर ग्रोसरी शॉपिंगसाठी आल्यात, हे बघून तो चक्कर येऊन पडेल. नाही हो जयंत सर, आता तुम्ही ग्रोसरी शॉपमध्ये दी ग्रेट बिझनेसमॅन जयंत कानेटकर म्हणून नाही जाणार आहात, तर तुम्ही जान्हवीचा नवरा म्हणून जाणार आहात. आणि हो, नवरा जरी बाहेर डॉक्टर, इंजिनियर किंवा बिझनेसमॅन असला तरी घरामध्ये त्याची एकच बॉस असते, ती म्हणजे त्याची बायको. आणि आता तुमच्या बायकोची अशी ऑर्डर आहे की तुम्ही आत्ताच्या आत्ता ग्रोसरी शॉपिंगला जावं. जा बघू, चला 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 चला. ओके. मला बाहेर पाठवून जानूला नक्की काय करायचं होतं? कदाचित तिला खरंच नवऱ्याला फक्त कामाला लावायचं असेल. सो क्यूट जानू. हा झालं. वीणा, हाय. काय ग संपवली का? हो आई, सगळी पेज संपवली आजींनी. छान छान छान. आई, मला ना आजींमध्ये हळूहळू प्रगती वाटते. हा, तुम्ही बघताय ना, त्या हळूहळू बोलायला पण लागल्यात. मला तर वाटतंय काही दिवसांनी स्वतःहून खायला पण लागतील. अगं बाई, नाही डोळ्यात चमक तर दिसतेय मला. सासूबाई, आता सुखामेवा लपवून खायचा नाही हा. नाही बरं वाटतंय म्हणून लगेच सुरू करा, डॉक्टरांनी नाही सांगितलंय. नशीब भावना आणि जानू आता सासरी गेल्या, नाही तर जानूवर तर माझा विश्वासच नाही. सासूबाईंना बरं वाटतंय म्हटल्यावर अगदी देवळातला प्रसाद आणून पण खाऊ घालेल. खरंय.